स्पॉन्सर किया गया फ्रूट बास्केट दिया जा रहा है। आइए अब आगे चलते हैं। ये असलम भाई के हाथों यूनिक कवर केस का ये मोबाइल केस, फैजान अंसारी साहब आपका शुक्रिया। आइए अब एसके स्पोर्ट्स महापोली के शादाब कोटकर द्वारा स्पॉन्सर की गई कैप, अब डी साकरिया का ट्रेंडी बैग सलमान भाई के हाथों आपको दिया जा रहा है। और सबसे आखिर में हमारे ए भारत गैस टॉस बॉक्स के स्पॉन्सर असफर बोलिंसकर साहब और शरीफ शेख साहब, इनके संयुक्त रूप से ये एक्रेलिक आर्ट 2 के अतीक पल्लन और फराज मोमिन द्वारा स्पॉन्सर की गई खूबसूरत एक्रेलिक की ट्रॉफी। तमाम हमारे गेस्ट से अब गुजारिश है कि आप स्टेज पर तशरीफ लाएं। आइए भावेश पवार आपसे बात करेंगे। सो आपल्या सोबत आहे पवार का पावर भावेश पवार आणि जवळजवळ 6 किंवा 7 मॅन ऑफ द मॅचची किताब त्याने बाली ट्रॉफी 2022 मध्ये घेतलेली आहे। त्यासाठी खरोखरच जितके प्रेक्षक आम्हाला बघतात सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायला पाहिजे सर। इट्स अ इनक्रेडिबल। भावेश, कसं तू स्वतःला मेंटेन ठेवतोस? मेंटेन तर मी आहेच आणि त्याच्यामध्ये थोडी मेहनत पण आहे आणि ग्राउंडमध्ये जेव्हा माझ्यावर जिम्मेदारी येते बॉलिंग करायची तर माझा एकच विचार असतो मनामध्ये का मला माझ्या टीमसाठी चांगलं करायचं आहे। मी कधी विकेट घ्यायला जात नाही, पण मला माझ्या टीमला 4 या 5 रन देण्याचा मी प्रयत्न करतो, पण माझ्यातून आता सध्या चांगला होतोय सर। भावेश, एक गोष्ट आहे, शहरी म्हणा, ग्रामीण म्हणा, ऑल इंडिया ओपन म्हणा, एवढी एनर्जी, ताकद, स्टॅमिनासाठी काही वेगळा बघ, भरपूर लोक योगा करतात, काही लोक जिममध्ये जातात, काही लोक पथ्य पाळतात, अमुक खाणार तमुक नाही खाणार। तुझं या बाबतीत काय म्हणणं आहे? खेळाडूने कसं आपलं क्रिकेट एन्जॉय केलं पाहिजे? पहिले तर फिटनेस महत्त्वाचे असते। माझ्या लाईफमध्ये मी तरी कधी जिम नाही केली, माझी नॅचरल बॉडी आहे आणि फिटनेसचा बोला तर मी कधी जिम नाही करत आणि वर्कआउट नाही करत आणि जे काय आता जे मी ग्राउंडमध्ये खेळतो आहे माझं नॅचरल आहे। तर खूप खूप धन्यवाद भावेश पवार, तुझा अभिनंदन आणि असंच खेळत राहा, जिंकत राहा। थँक्यू सो मच भावेश, कॉंग्रॅच्युलेशन्स वन मोर टाइम। सो हा होता भावेश पवार आपल्यासोबत जो ठरलेला हिरो ऑफ द मॅच। आणि पुन्हा वळणार आहोत ऑनलाईन मॅचकडे। ओव्हर टू यू पांडुरंग धर्मा पाटील, कॉमेंट्री बॉक्स। थँक्यू सो मच रेश्माजी, थँक्यू सो मच हरीशजी। ॲक्शन रिप्ले दरम्यान दाखवला जातो आणि सेफ असणार आहे। धावा ज्या काय धावून घेतल्यात त्या नक्कीच स्कोअर ॲड करतीलच। समोरच्या दिशेनं खेळलेत, फटका भरपूर सुंदर आहे, मात्र भरपूर वेगाना मिडॉनला फिल्डर फुसलेत, फेक बघा कुठे गेली आहे। चुकीची आपल्याला फेक पाहायला मिळते। 40+ मात्र ही अप्रतिम मॅच पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये। दोन चांगल्या टीम आहेत, त्या अनुषंगाने हा सामना रंगतदार नक्कीच होणार आहे। बाली ट्रॉफीचा गतविजेता संघ सध्या 40+ मध्ये आपल्याला खेळताना दिसतोय, गावदेवी भादवड। पुढे सरसावले होते फलंदाज, पण चेंडूच्या पिचपर्यंत पोहोचता आलं नाही त्यांना आणि डॉट चेंडूची सांगता झाली। सुरेख गोलंदाजी या पहिल्या षटकामध्ये प्रल्हाद नाईक यांची पाहायला मिळते। धावसंख्या 6। निमलन पायगा 40+ संघ देखील भरपूर चांगला संघ आहे आणि चांगली मॅच नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे। मागच्या मॅचमध्ये देखील प्रल्हाद नाईक यांनी अप्रतिम मारा केला होता आणि सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता। पुढचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट। यावेळेस चेंडू सोडून दिलाय कारण डाव्या यष्टीच्या बाहेर आहे। एक योग्य निर्णय त्या ठिकाणी फलंदाजाचा। पंचांनी बॉल वाईट घोषित केलाय। धावसंख्येत थोडी भर पडते, धावसंख्या 1/7। 7 धावा स्कोअर बोर्डवरती आणि पहिल्या षटकाचा किंवा मार्गस्थ असताना पॉवर प्लेचा हा पहिला षटक आहे। 4 ओव्हरची मॅच असणार आहे, 40+ आहे मॅच। अधर्मांचा हा चेंडू आपल्याला भरपूर चांगला पाहायला मिळतो आणि आता मात्र कदाचित तिथनं विकेट सॅक्रिफाईस करावी लागणार आहे। परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर। निमोनियन क्रिकेट संघ टीमला हा धक्का लागत असताना दुसरा विकेटचे बदन खेळाडू बाद। कांतीलाल
हे फलंदाज बाद झालेले आहेत. 7 धावांवर हा दुसरा धक्का लागलाय आणि जणू काय त्यांनी विकेट फेकलेली आहे. आपण पाहतोय अतिशय आगळ्यावेगळ्या ढंगानं फटका एकतर त्यांनी खेळण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर धावचीच्या रूपात बाद होऊन तंबूत परत आहेत. पहिलं षटक समाप्त झालंय. न्यू मिलन पायगाव संघाने देखील चांगली कामगिरी केलेली आहे. याआधीच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं की 56 धावांचं टार्गेट देखील त्यांनी चेज करून सामना जिंकलेला आहे. म्हणजेच त्यांच्याकडे चांगले फलंदाज आहेत आणि विशेषतः मिडल ऑर्डरमध्ये त्यांच्याकडे फार धडाकेबाज फलंदाज आहेत. तर आता मिडल ऑर्डरचे फलंदाज खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळतील. रुपेश येत आहेत. इथनं भागीदारीची गरज आहे दरम्यान बघतो आपण अजय गरज न्यू मुलन क्रिकेट टीम पायगावला पहिल्या वर्षी अखेरीस संघाचे धावसंख्या दाबलकवरती फक्त आणि फक्त 7 धावा आहेत. 2 खेळाडू देखील बाद झालेत. चला थोडासा वेळ कमी घ्या आपण. या पुढच्या दोन्ही टीमच्या कॅप्टनला लगेचच या दरम्यान टॉस बॉक्समध्ये रिपोर्ट करायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये आम्ही लगेचच टॉस करू. यानंतर सिटी क्रिकेटचा अतिशय महत्त्वाचा सामना पायनियर स्पोर्ट्स आणि रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या 2 संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल आपण AA भारत गॅस टॉस बॉक्समध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. नवीन षटकाला सुरुवात करतायत दीपक. स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळत आहेत फलंदाज भरत आणि रुपेश ही जोडी खेळपट्टीवर आहे आणि काउंटर अटॅक येथून कदाचित पाहायला मिळेल. तो प्रयत्न असेल फलंदाजांचा मला असं वाटतंय. षटकातील पहिला बॉल टप्प्याचा बॉल बाहेरची कडा लागली आहे. शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर आहेत त्या ठिकाणी. थोडीशी फंबलिंग झाली आहे. एकच धाव मिळते. खरं तर हा कमजोर बॉल होता आणि जोरदार आघात करायचा होता चेंडूवर. कव्हर्समधून चेंडू काढायचा होता पण बॅटची फक्त बाहेरची कड तेथे लागली आणि एकच धाव मिळाली. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या धापलकावरती धावा 8. खूप चांगला क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. गतवर्षीचा चॅम्पियन संघ खेळतो मैदानाच्या आतमध्ये बघतो आपण. बादवड संघानं प्रतिम खेळ केला होता गतवर्षी बाली ट्रॉफीमध्ये. नेक्स्ट बॉल आक्रमण करायचं होतं. चेंडूने बॅटचा संपर्क नक्कीच होता. संजयजी मात्र एक्स्ट्रांच्या मागे आहेत. यष्टीरक्षक आणि अजून एक विकेट. एक्झॅक्टली गेम प्लॅनिंग आहे की विकेट या दरम्यान इथनं सॅक्रिफाईस करत असताना अजून एक धक्का लागतोय पायगाव टीमला. खेळाडू बाद. खरं तर 40+ जास्तीत जास्त फलंदाज जे धावबाद होतात कुठेतरी गेम प्लॅनिंगचा तो हिस्सा असतो. कॅच ड्रॉप झाली होती. संजय म्हात्रे यांच्या हातातून बॉल निसटला होता. मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे करण्यात आला. संधी नव्हती खऱ्या अर्थानं दुसऱ्या धावेची आणि तिसरा धक्का याच दरम्यान आपण पाहतोय की लागला आहे न्यू मिलन पायगाव 40+ संघाला. धावसंख्या 9 असताना नवीन बॅट्समन नितीन गवळी. आता ही जोडी फार महत्त्वाची असणार आहे. 4थ्या आणि 5व्या क्रमांकाचे फलंदाज जे असतात त्यांच्यावरच जास्त मोठी मदार असते आपण पाहिलं आहे. कारण सुरुवातीचे जे फलंदाज असतात ते 45 किंवा 45+ वयवर्ष असलेले फलंदाज असतात आणि पहिल्या ओव्हरमध्ये तेच फलंदाज बॅटिंग करू शकतात असा 40+चा नियम देखील आहे. आणि त्यामुळेच मिडल ऑर्डरचे जे फलंदाज असतात त्यांच्याकडून जास्त अपेक्षा असतात. तर एक फॉर्मॅलिटी देखील बऱ्याचशा संघांना कंप्लीट करावी लागते. काही संघ आपण पाहिलेत की ज्यांच्याकडे ओपनिंग बॅटर्स देखील फार धडाकेबाज पाहायला मिळालेले आहेत. पायगाव संघाच्या टॉप ऑर्डरच्या फलंदाजांनी जरूर नांगी टाकली आहे. मात्र मिडल ऑर्डरचे फलंदाज कशी कामगिरी करतील यावर या सामन्याचं भवितव्य अवलंबून असणार आहे. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. दुरून ड्राईव्ह केला आहे. बॉल हवेत आहे. लॉंग ऑफला फिल्डर सज्ज. बॉल खाली पोहोचले परंतु कॅच ड्रॉप. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. धावचीची संधी देखील तेथे निर्माण होते. एष्ट्या तर उद्ध्वस्त केल्यात गोलंदाजानं मात्र फलंदाज सुखरूप. 2 धावा कंप्लीट. नाही का चांगली संधी होती जेलची. मात्र जेल ड्रॉप होत असताना आणि या 2 धावा लगेचच धावून कंप्लीट केल्या जातात. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 जाते पुढे. स्कोर एकूण आपल्याला पाहायला मिळतोय 11. या आकड्यावरती आपल्याला धावपलक पाहायला मिळतोय. बाली ट्रॉफी 2022चा नक्कीच आपल्याला प्रतिम दर्शेदार असा क्रिकेट सत्ताधार पाहायला मिळतोय. याच दरम्यान बाली ट्रॉफीचे आणखी एक आपले स्पॉन्सर आदरणीय फाद दळवी साहेबांचं शुभागमन होत आहे. साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. संघाची धावसंख्या 11 आहे. षटका दरम्यानचा मार्गस्थ असताना बघतो आपण दुसरं षटक आहे.
आणि मला पायगा 40+ संघ नक्कीच पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असं ना गावदेवी बादवडच्या अगेन्स्ट. भादवड संघ खूप चांगल्या फॉर्ममध्ये दिसतोय. दीपक यांनी देखील पहिल्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली होती. मिडल करता येत नाही आहे बॉल आणि सातत्यानं धावचीतच्या संधी निर्माण होत आहेत. पहा तिथे थोडी तारांबळ उडाली होती गोलंदाजाची देखील, पण अखेर हा डॉट बॉल आलाय. 40+ क्रिकेट आहे नक्कीच तुम्हाला अशाच काही गोष्टी पाहायला मिळतील दरम्यान मैदानाच्या आतमध्ये येत असताना हा डॉट बॉल. राहुल, या हंगामामध्ये 40+ क्रिकेटमध्ये गावदेवी भादवड संघाने 4 स्पर्धांचं विजेतेपद आपल्या नावावर केलंय. 4 स्पर्धांमध्ये हा संघ उपविजेता देखील ठरलाय आणि पहिल्या क्रमांकावर रँक करणारा संघ आहे. पण पायगाव संघ देखील चांगला आहे. यावेळेस लॉफ्टेड फटका लॉंग ऑनला सुरेख झेल टिपला जातोय. फलंदाज बाद. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग देखील भरपूर चांगली, म्हणून तर 4 ट्रॉफ्या जिंकल्यात. त्याचं कारण आपल्याला नक्कीच त्याचं उदाहरण पाहायला मिळतं. इथे चांगली बॉलिंग इथे होते, चांगली इथं फिल्डिंग होते, चांगली इथं विकेट किपिंग आपल्याला पाहायला मिळते. व्हेरी गुड. अप्रतिम असा खेळ पाहायला मिळतो आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. गावदेवी क्रिकेट संघ बादवडचा नक्कीच न्यूझीलंड पायगाव टीमला इथनं भागीदारी बनवावी लागेल आणि इथनं 30 ते 35 धावा जोडणं गरजेचं आहे स्कोरबोर्डवरती. रईस बिल्डर अँड डेव्हलपर्सचे कॅप्टन आणि फायनल्सचे कॅप्टन आपण लगेचच संपर्क साधायचा आहे. जे पहिले भारत टॉस बॉक्समध्ये आपल्याला रिपोर्ट करायचा आहे. पहिला इनिंगच्या ब्रेकमध्ये आपण लगेचच टॉस बॉक्समध्ये टॉस करू. गोष्टीची नोंद घ्यावी. पायनियर टीम के कैप्टन और रईस बिल्डर एंड डेवलपर के कैप्टन, आपको AA भारत गैस टॉस बॉक्स में रिपोर्ट करना है. त्या दरम्यान षटका दरम्यानचं कंप्लीट झालं बघतो आपण. दुसरा मला साहेबा सांगत असताना धावा स्कोरबोर्डवरती 12 धावा आहेत फक्त. न्यूझीलंड पायगाव 40+ टीमचा जर आपण विचार केला तर थोडासा आपण बागफुटला आपल्याला संघा दरम्यान अजय घरात पाहायला मिळतोय. इथनं नक्कीच अजून काय धावा जोडणं गरजेचं आहे, कारण का गावदेवी बादवड टीम गतवर्षीची चॅम्पियन टीम आहे आणि या सीझनमध्ये 4 ट्रॉफ्या देखील जिंकल्यात, म्हणजे भरपूर चांगला अनुभव आहे. हो, भादवड संघ चांगल्या फॉर्ममध्ये आहे, पण तसं असलं तरी त्यांना प्रत्येक नवीन सामन्यामध्ये चांगली कामगिरी ही करावीच लागते आणि या मॅचमध्ये देखील त्यांनी चांगली कामगिरी आत्तापर्यंत तरी करून दाखवलेली आहे. पण सामना जिंकायचा असेल तर येणाऱ्या षटकांमध्ये देखील चांगलीच कामगिरी करावी लागणार आहे. पायगाव संघ कधीही पलटवार करू शकतो. त्यांच्याकडे अजूनही चांगले फलंदाज आहेत आणि आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळत आहेत रुपेश, त्यांच्यासमवेत भूषण. उर्वरित 2 षटकं फार महत्त्वाची असणार आहेत. या 2 षटकांमध्ये जर 20 ते 25 धावा फलंदाजांनी जमा केल्या आणि 35 पर्यंत जरी टार्गेट दिलं तरी मात्र एक चुरशीची मॅच कदाचित आपल्याला ही पाहायला मिळू शकते. परंतु तेथपर्यंत जाण्यासाठी निश्चितच खूप चांगली बॅटिंग ही फलंदाजांना करावी लागणार आहे. सध्या ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. व्यासपीठावर अनेक मान्यवर आपल्याला या बाली ट्रॉफीमध्ये सातत्याने पाहायला मिळत आहेत. सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा अल्ताफ बाली साहेब आणि पायनियर स्पोर्ट्स क्लबकडून हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद पांडुरंग धर्मा पाटील, कॉमेंट्री बॉक्स. आपण सुपर्ब काम करत आहात सर्व कॉमेंटेटर्स बंधू मित्रांनो. आता आपण एक भव्य सत्कारकडे वळणार आहोत. दोस्तों, रोज़मर्रा की ज़िंदगी में गैस जो है ये बहुत इम्पॉर्टेंट है. रोटी कपड़ा मकान की जब हम बात करते हैं तो खाना पकाने के लिए गैस की आवश्यकता होती है. और जहाँ तक भिवंडी शहर का सवाल है, कमर्शियल गैस सिलेंडर हमारे जो भाई बहन यूज़ करते हैं उसके सबसे बड़े वितरक और कमर्शियल गैस सिलेंडर की दुनिया के बेताज बादशाह, एक पुरखुलूस इंसान, कम उम्र में तरक्की, जिन्होंने बहुत मेहनत के ज़रिए कमाई, ऐसे हमारे हंसता हुआ नूरानी चेहरा असफर बोलिंसकर साहब, इनका हम सत्कार करने जा रहे हैं पायनियर स्पोर्ट्स क्लब की ओर से.
ललचाती हुई, लुभाती हुई, थोड़ा फ्लाइट दिया था और टप्पा पड़ने के बाद हल्की सी स्पिन हो रही थी बाहर की तरफ, उसको उठाकर खेल दिया था। अगेंस्ट टर्न स्ट्रोक खेला गया था और बहुत दूर से भी उस गेंद को उठाकर खेला था। नतीजा यह हुआ कि मिडल नहीं कर पाए बल्लेबाज और एक अच्छा कैच। अंडर फ्लड लाइट्स इस तरह के कैचेस कभी भी आसान नहीं होते हैं, लेकिन प्रहलाद नाइक बहुत ही बेहतरीन फील्डर है। इससे पहले भी लॉन्ग ऑन बाउंड्री की तरफ उन्होंने एक कैच लपका था। 14 पर 5वां विकेट गंवा दिया है न्यू मिलन पाइगाव ने। नए बैट्समैन क्रीज पर पहुंचे हैं अनिल मुकादम को निश्चित रूप से अपने बल्ले का दमखम दिखाना होगा। इस बार स्वीप करना चाहते थे भूषण, टॉपेज है, ठीक तरह से खेल नहीं पाए थे, लेकिन तेज कदमों से दौड़ते हुए दोनों बल्लेबाज, बहुत ही शानदार रनिंग बिटवीन द विकेट्स, 2 रन पूरे। नक्कीच धावा धावून देखील घेतल्या जातात आणि ही महत्त्वाची गोष्ट आहे, धावा येणं गरजेचं असणार आहे, कारण का समोर बघतो आपण एक चांगला संघ आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना एक चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतो। दरम्यान न्यू मिलन पायगाव संघ देखील प्रयत्न नक्कीच करतोय या मॅचमध्ये। गावदेवी भादवड टीम खेल रही है और जब भी भादवड टीम खेलती है 40+ में एक शख्स को हम ज़रूर देखते हैं यहाँ पर, वो है भादवड के रवि सर। उनका यहाँ पर शुभागमन होता हुआ आपका हार्दिक स्वागत है। मशहूर अनाउंसर, एक ज़बरदस्त एंकर और भादवड टीम के कोच भी है। लाजवाब गेंद, शरीर से दूर धकेलना चाहते थे गेंद को बैट्समैन, पूरी तरह से चूक गए। स्कोर 16 रन 5 विकेटों के नुकसान पर तीसरे ओवर का खेल चल रहा है और अब हम देखिए तो अभी तक कोई भी चौका या छक्का इस पारी में देखने को नहीं मिला है। कैलाश जादूगर गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात आणि जादुई गोलंदाजी बॉलिंग आपल्याला भरपूर चांगली पाहायला मिळते। नेक्स्ट बॉल दरम्यान भरपूर शपथ झाले, पुन्हा एकदा बीट करत असताना नक्कीच जादू हीच गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। या ओव्हरमध्ये अक्षरशः थांबून ठेवला आहे आणि नक्कीच भरपूर चांगला चेंडू 2 पायांच्या मधून चेंडू कीपरकडे गेला। रवि सर का आगमन हुआ है और थोड़ी देर में मुझे लगता है कि नंदू सर भी पहुंच जाएंगे, क्योंकि वो भी हमेशा उपस्थित रहते हैं। एक और बेहतरीन गेंद, इस बार बैकफुट पर जाकर खेलना चाहते थे, डायरेक्ट हिट लगा है। विकेट कीपर से थोड़ी सी चूक हुई थी संजय मात्रे से, लेकिन उसके बाद बहुत ही बढ़िया रिकवरी, सटीक निशाना स्टंप्स पर और बैट्समैन रन आउट। नक्कीच चूक तर झाली होती आणि थोडंसं हाताला दरम्यान चेंडू कदाचित लागला असावा। आपल्याला ॲक्शन रिप्ले पाहायला मिळतोय। मग संजयजी मात्रे जे एक अप्रतिम या दरम्यान खेळाडू आहेत। धन्यवाद पांडुरंग धर्मा पाटील समालोचन कक्ष। मित्रांनो, आपण सत्कार समारंभाकडे वळत आहोत। आता शरीफ शेख साहेब यांचा आता आपण सत्कार करणार आहोत। माजी पंचायत समिती सदस्य होने जा रहा है कि दोस्ती इसी तरह बनी रहे, ये हम दुआ करते हैं। फईद अरब साहब अब अगला सत्कार हम उनका करने जा रहे हैं। आपका हमने सत्कार किया, बिल्कुल इसी तरह अमन और अखलाक के साथ आप आगे बढ़े, ऐसी हम दुआ करते हैं। बैक टू कमेंट्री बॉक्स। थैंक यू वंस अगेन हरीश जी।
17 रन 6 विकेटों के नुकसान पर अंतिम ओवर का खेल चल रहा है न्यू मिलन पाईगांव की पारी में। संजय मात्रे गेंदबाजी करते हुए, ऑफ स्टंप के काफ़ी बाहर की गेंद, उसको ऑन साइड में घसीटा है काउ कॉर्नर की तरफ। फील्डर दूर से आए हैं, 2 रन लेना चाहते हैं बैट्समैन और 2 रन पूरे। सटीक थ्रो वहाँ पर रहता स्टम्प्स पर तो शायद बैट्समैन आउट भी हो सकते थे। 2 रनों से अपना खाता खोला है कुंदन ने, जो नंबर 8 पर आए हैं। केवल सिंगल डबल्स ही देखने को मिले हैं, चौके छक्के बिल्कुल नदारद है इस पारी में। त्याचं कारण अजय बॉलिंग आपल्याला चांगली पाहायला मिळते. अप्रतिम बॉलिंग विकेट टू विकेट तिथं केली जाते. फिल्डिंग देखील तेवढीच दर्जेदार, कुठल्या प्रकारची संधी दिली जात नाही आहे. इस बार आगे निकलकर सामने लॉफ्ट कर दिया है, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी मौजूद है प्रहलाद, और ये तो गलतियां करते ही नहीं है आउटफील्ड में। सॉरी यशवंत है इस बार एक और अच्छा कैच। आइए दोस्तों, 2 सत्कार की तरफ आगे बढ़ते हैं। मैं नईम भाई से गुजारिश करूंगा, हमारे साथ जनाब हबीब भाई उपस्थित हैं और हबीब भाई का यहाँ सत्कार हम करने जा रहे हैं शॉल और गुलदस्ता लेकर। धन्यवाद। हे आपल्याला पाहायला मिळतो. पादवड संघाचा या मॅचमध्ये 4 ट्रॉफ्या या सीझनमध्ये जिंकल्या. गतवर्षी बाली ट्रॉफी देखील जिंकली होती आणि अप्रतिम आणि दर्जेदार आपल्याला खेळ पाहायला मिळतोय. 40+ गावदेवी पादवड टीमचा. नेक्स्ट बॉल आदरमानचा, हा देखील चेंडू भरपूर चांगला आहे. विकेट टू विकेट बॉलिंग संजयजी मात्रे. नक्कीच बघतो आपण गोलंदाजी मार्कवरती. राजकारणामध्ये देखील ते सतर्क आहेत आणि क्रिकेटमध्ये देखील तेवढेच ते सतर्क आहेत. अंतिम गेंद पारी में शेष है। अगला मैच देखना मत भूलिएगा, कांटे की टक्कर सिटी पूल से रईस बिल्डर्स एंड डेवलपर्स और पाइनियर स्पोर्ट्स के बीच में। और इस बार बहुत खूबसूरती के साथ हुक कर दिया है, गेंद जा रही है फाइन लेग बाउंड्री के बाहर। अंतिम गेंद पर ये चौका आता हुआ और स्कोर पहुंच चुका है 23 पर, यानी कि 24 रनों का टारगेट इस मैच को जीतने के लिए गावदेवी भादवड 40+ टीम के सामने। रंग धर्मा पाटिल कमेंट्री बॉक्स। अगला सत्कार असलम भाई का हम करने जा रहे हैं। देकर ये भव्य सत्कार संपन्न हुआ। साथ माजिद भाई उपस्थित है, स्वयं चार्टर्ड अकाउंटेंट है और मार्च एंडिंग होने के बावजूद हमें अपना कीमती समय दे रहे हैं, ये हमारे लिए खुशी की बात है। सत्कार कर रहे हैं माजिद भाई। वाकई में मानना पड़ेगा, मार्च एंडिंग होने के बावजूद आप यहाँ हमारे साथ तशरीफ लाए, मजीद खुशी हो रही है और आशा करते हैं कि मार्च एंडिंग का आपका टारगेट भी पूरा हो जाए। अच्छा भाई, अभी टॉस ले ले क्या? शुभ संध्या दोस्तों, आप सभी का हार्दिक स्वागत है। अल्ताफ बाली प्रेजेंट्स बाली ट्रॉफी 2022। आयोजक पाइनियर स्पोर्ट्स क्लब,
और आयोजक पाइनियर स्पोर्ट्स क्लब अब खेलने जा रही है, जहां पर मेरे दो काबिल दोस्त एक दूसरे के सामने मुखालिफ टीमें खेलने जा रही है। पाइनियर स्पोर्ट्स के कैप्टन शाहिद खान और दूसरी तरफ रईस बिल्डर्स एंड डेवलपर्स के हंसता हुआ चेहरा रवीश मोमिन। दोस्तों, हमारे साथ रेशमा महेकर जी जुड़ चुकी है, आपका भी हार्दिक स्वागत है। हमारे मैच रेफरी अजीम हमदुल्ले, आपसे प्रार्थना है हमसे जुड़ जाएं। और ये मैच का टॉस करने के लिए हमारे टॉस का बॉस यानी कि ए भारत गैस टॉस बॉक्स के स्पॉन्सर जनाब असफर बोलिंसकर साहब से मैं गुजारिश करूंगा कि आपके दस्ते मुबारक से ये टॉस अंजाम किया जाए। इतने दिन से हम कह रहे थे ए भारत गैस टॉस बॉक्स, जिसके स्पॉन्सर है असफर बोलिंसकर, और आज वो सुनहरा दिन आ चुका है जब टॉस का बॉस में वो हमारे साथ स्वयं पधार रहे हैं। आपका इस्तकबाल है सर, अ वेरी वार्म वेलकम। आइए असफर भाई, टूर्नामेंट का 13वां दिन है और आपका बेसब्री से हम इंतजार कर रहे थे, और आज आप अपने मसरूफ शेड्यूल से थोड़ा वक्त निकालकर हमारे साथ तशरीफ लाए हैं, हमारे लिए बड़े फ़ख्र और इजाज़ की बात है। दोस्तों, अब हम टॉस को अंजाम देंगे और मैं रेशमा से गुजारिश करूंगा कि टॉस कॉइन बताए दोनों टीम्स का, और फिर से एक बार आप सभी का इस्तकबाल है बाली ट्रॉफी 2022 में। सो टॉस कॉइन देख लीजिए एक बार। कॉइन के एक साइड पर है ए बी, यानी कि बाली ट्रॉफी की आन बान शान और जान अल्ताफ बाली, और कॉइन के दूसरे साइड पर है बाली ट्रॉफी 2022। सर, डू दी ऑनर, कॉल कौन से टीम का होगा? पाइनियर स्पोर्ट्स का कॉल है, बता दीजिए। ए बी इज अ कॉल। देखते हैं अल्ताफ बाली की टीम है और क्या होता है। तो बाली ट्रॉफी वहां पर सिक्के में आया है। रवीश मोमिन मुस्कुरा रहे, बिल्कुल कोलगेट स्माइल, और उनको फाद दलवी मनसब मुल्ला रोलेक्स मेडिकेयर का मेडिकल किट बैग इनायत कर रहे हैं असफर बोलिंसकर साहब, और रियल स्पोर्ट्स और रियल स्टील के वसीम भाई अंसारी द्वारा स्पॉन्सर की गई कैप पहना रहे हैं। असफर भाई, आपसे गुजारिश है कि आप स्टेज पर आए। बहुत कम उम्र में जो असफर भाई ने तरक्की की है, और ऐसे नहीं, अपने आप को बिजी रखते हैं, परिवार को भी ध्यान देते हैं, बिजनेस पे भी ध्यान देते हैं, और ऐसे प्रोग्राम्स में भी वो अपना मसरूफियत से वक्त निकाल कर आते हैं। बहुत बहुत शुक्रिया असफर भाई। और हंसता हुआ नूरानी चेहरा, क्या बात है। रईस बिल्डर्स एंड डेवलपर्स के कैप्टन हमारे साथ जुड़ चुके हैं। ये मतलब बिग बैश होने वाला है, पाइनियर और रईस एंड बिल्डर्स एंड डेवलपर्स का एक दोस्त भरा मुकाबला भी होने वाला है और एक बिग बैश भी होने वाला है। सही कह रही हो कि नहीं? एब्सोल्युटली राइट। क्या बात है। टॉस जीत चुके हो, क्या लेने का फैसला होगा? पहले तो मैं ये बोलना चाहूँगा कि आज टॉस बहुत इम्पोर्टेंट था। हम 2 मैच से लगातार टॉस हार रहा था, आज टॉस जीता हूँ तो बहुत खुशी हो रही है, और इंशाल्लाह ताला टॉस जीत के हम फील्डिंग करेंगे और मैच जीतने की कोशिश करेंगे। क्या बात है, थैंक यू सो मच। देखिए, आपकी और रवीश मोमिन की दोस्ती पूरी दुनिया को पता है, लेकिन जब मैदान जंग में उतर जाते हैं तो फिर दोस्ती नहीं देखी जाती। आप टॉस जीते तो क्या करते? मैं बैटिंग ही करने वाला था सर, और मुझे बैटिंग मिली है, बहुत खुशी है। और आपकी टीम में कोई रद्दोबदल रहेगा या आप विनिंग यूनिट लेकर उतरेंगे? नहीं, एक प्लेयर चेंज रहेगा लगातार। हम एक फील्डर, क्योंकि हम चाहते हैं कि पॉइनियर के सभी खिलाड़ियों को खेलने का मौका मिले। यहाँ पर हमारे सभी यंगस्टर जो है, इन्होंने पूरा साल परफॉर्मेंस किया, और हम कोशिश करें कि इस बाली ट्रॉफी में भी अपना परफॉर्मेंस जारी रखे और अपने टीम के लिए अच्छा खेले। बहुत बहुत शुक्रिया आपका शाहिद खान। Thank you so much. So news from the toss box. Rise Builders and Developers want to toss and choose to field first. देखेंगे किसकी होती है जीत, किसकी होती है हार थोड़ी देर के बाद। Till then, over to you, पांडुरंग धर्मा पाटिल, commentary बॉक्स। धन्यवाद। ए भारत गॅस टॉस बॉक्स। हरिजी पंड्या आणि रेशमाजी मयेकर यावेळेस बॉलला लॉफ्ट केलाय, डीप मिड विकेट मध्ये क्षेत्राच्या पुढे येतोय, जबरदस्त कॅच कंप्लीट करतोय। काय जबरदस्त एफर्ट न्यू मिलन पायगावच्या क्षेत्ररक्षकाकडून, आणि फलंदाज या ठिकाणी पहिला बाद होतोय तो म्हणजेच गावदेवी भादवडचा।
एक गडी बाद 4 धावा. गावदेवी भादवड 40+ या संघाची धावसंख्या. प्रल्हादचा मोठा स्ट्रोक खेळण्याचा इरादा पाहायला मिळाला, पण तितकंच चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण डीपमध्ये. स्टेप आउट झाले, ड्राईव्ह केलंय बॉलला मिड ऑफ रेंजमध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येऊन बॉलला अडवेल तोपर्यंत एक धाव पूर्ण करण्याची मुभा होती. एक धाव मिळते, धावसंख्या 2 पोचते 5 या आकड्यावर. प्रथम फलंदाजी करताना 23 धावा बनवल्या होत्या न्यू मिलन पायगाव या संघाने. 40+ चा हा देखील एक दर्जेदार संघ आहे, पण आजच्या या रात्रीमध्ये तितकासा बहारदार खेळ न्यू मिलन पायगाव संघाचा राहिला नाही. फुलरचा बॉल होता, ड्राईव्ह केलंय, मिडॉनचा क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या मागे जाऊन बॉलला अडवेल तोपर्यंत फक्त एकच धाव पूर्ण काही संधी. थ्रो थोडासा अपिश होता, पण वेळीच गोलंदाजाने स्वतःला सावरलंय. एकच धाव मिळते, एका धावेची वाढ, धावसंख्या पोचते ती म्हणजे 6 या आकड्यावर. 6 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. गावदेवी भादवड 40+. पॉवर प्लेचं षटक मैदानात मार्गस्थ आहे. स्ट्रायकर बॅटर तुम्हाला पाहायला मिळेल कैलाश. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं, टाचांवर येऊन पण वाईड लाईन ओलांडतोय हा बॉल. पंच रमीज रईस यांचा वाईड बॉलचा इशारा. तसेच स्ट्रायकर पंचाच्या भूमिकेत गोकुळदास पाटील तुम्हाला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 7 झाले, 24चा पाठलाग करायचा आहे. 40+ क्रिकेट देखील तितकंच जबाबदारीचं क्रिकेट आहे असं आपण नेहमीच पाहिलेलं आहे. कारण जेव्हा चेहऱ्यावर डिंपल पडत होते तेव्हा यांनी क्रिकेट चालू केलं होतं, आणि आता चेहऱ्यावर रिंकल पडतायत तरी सुद्धा अजूनही तोच बहारदार खेळ या मास्टर्सचा. यावेळेस ऑन साईडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला गेला, शरीरावर बॉल आदळतोय आणि पायचीची अपील केली गेली. यश द्विवेदी बॉल होता आणि पायच्या स्वरूपात बसतोय. दुसरा धक्का गावदेवी भादवडला. धन्यवाद पांडुरंग धर्मा पाटिल कॉम्बॉक्स. तो दोस्तों हमारे लिए आज का दिन बहुत ही खुशी का रहा. असफर बोलिंस्कर जी हमारे साथ उपस्थित थे और अभी वो हमसे रुखसत ले रहे हैं, लेकिन सच अ डैशिंग गाय एंड अ सक्सेसफुल बिजनेसमैन. और मैं अल्लाह ताला से गुजारिश करूंगा कि आप और आपके तमाम जो दोस्त हैं अमन अखलाक के साथ आगे तरक्की करें, और बहुत जल्द आपसे फिर से मिलने की इच्छा रहेगी. सो थैंक यू सो मच हमारे डैशिंग पर्सनालिटी असफर बोलिंस्कर जी. आपको आपके बिजनेस के लिए और फ्यूचर करियर के लिए बहुत बहुत शुभकामनाएं. थैंक यू सो मच सर. आहे त्यांचं, आणि एक यशस्वी उद्योजक म्हणून ते तुम्हाला पाहायला मिळत आहेत. ते आता या मैदानातून आपली रजा घेतात. धन्यवाद सर, भविष्यातील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. एका षटकाच्या समाप्तीनंतर गावदेवी भादवड 40+ टीमची धावसंख्या 2 गडी बाद 7 झालेली आहे, आणि 18 बॉल्समध्ये 17 धावांची गरज आहे. मॅच इज स्टील ऑन. रंगतदार अवस्थेमध्ये हा मास्टर्सचा मुकाबला प्रेक्षकांना पाहायला मिळते, कारण मास्टर्स क्रिकेट 2 हे अनुभवाने परिपूर्ण असताना मात्र आपल्या गावाची प्रतिष्ठा जोपासण्यासाठी त्याचा खेळ होणं देखील तसंच गरजेचं आहे, आणि तेच कुठेतरी जाणवलं आहे न्यू मिलन पायगाव 40+ या संघाला. आणि आता मात्र सुरुवातीला थोडीशी पडझड झाली होती, पण त्यानंतर चांगला कमबॅक, 2 धक्के देण्यामध्ये यशस्वी झालेला आहे. तो म्हणजेच गोलंदाज जो पहिल्या क्रमांकावर गोलंदाजी करत होता प्रदीप. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे नितीन. स्ट्राईकवर बॅटर असतील संजय म्हात्रे. स्ट्रोकसाठी जागा बॉलला स्टिअर केलंय बॅकवर्ड पॉइंट रिजनमध्ये. त्या ठिकाणी एका हातामध्ये दर्जेदार स्टॉप केला जातोय. दुखापत गंभीर नसावी. 2 धावा तर मिळते. एफर्ट ला जेव्हा पाहायला मिळाले आहेत क्षेत्ररक्षकाचे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतोय अनिल भालेकर यांचा दर्जेदार एफर्ट आहे. बघा, शरीरात दुखापत होईल इतकं गंभीर प्रयत्न करू नका अशी नम्रतेची विनंती करू इच्छितो, कारण हे 40+ क्रिकेट मोठ्या आवडीने पाहिलं जाते भिवंडी परिसरामध्ये, आणि त्याचमुळे या गोष्टी देखील तितक्याच महत्त्वाच्या आहेत की तुम्ही देखील तुमच्या फिटनेसकडे, तुमच्या शारीरिकतेकडे लक्ष द्या. चांगला एफर्ट भालेकर सरांचा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 9 या आकड्यावर. 9 रन्स ऑन बोर्ड, 2 विकेट्स.
खरं तर खूप जास्त बिझी असतात हे सर्व मास्टर्स क्रिकेटपटू. नोकरी, कामधंदा, परिवार, मुलं या सर्वांच्या बाबतीत ते नेहमी बिझी असतात, तरी देखील क्रिकेटसाठी ते वेळ देत आहेत. ऑन साईडला हुक करण्याचा प्रयत्न झाला होता, अपील तर त्या ठिकाणी यष्टीरक्षक करतोय, पण कसली बॅट आणि बॉलमध्ये खूप जास्त तफावत होती. चांगली बॉलिंग आतापर्यंत नितीनची पाहायला मिळाले. पहिल्या बॉलवर 2 धावा गोळा केल्या संजय म्हात्रे, आणि पण त्यानंतर एक जबरदस्त पलटवार रायझिंग डिलिव्हरी हाताळली गेली. शॉट ऑफ गुड लेन, ऑफस्टिकच्या बाहेर, धावसंख्या 9. पुन्हा एकदा बॉलर तयार, 4 ते 5 पावलांचा रनअप ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा असं वाटतोय की काय मी रिप्ले पाहतोय या अगोदरच्या बॉलचा. त्याच ठिकाणी पीच झाला, तितकीच उसळी घेतली, तोच मनसुबा संजय म्हात्रेंचा बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये खेळण्याचा, पण दोन्ही वेळेला रिझल्ट तोच, डॉट बॉल. धावसंख्या 9 झाले. नितीन ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र पुन्हा एकदा रायझिंग डिलिव्हरी, पण आता जी उंची होती ती जास्तच कुठेतरी पाहायला मिळाले, निरीक्षण केले गेले पंचांच्या वतीने, आणि आता उंचीचा दाखला घेत वाईड बॉल घोषित केलेला आहे, आणि सोबतच 1 फॉर दी ओव्हरची ताकद सुद्धा आता गोलंदाजाला मिळते. त्याचमुळे आता या पुढचा बाउन्सर हाताळताना थोडंसं नियंत्रण ठेवावं लागणार आहे गोलंदाज नितीनला. 2 गडी बाद धावा झालेल्या आहेत, 10. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये मास्टर्स अनुभवायला मिळते. प्रथमदर्शी वाटलं होतं की भादवड संघ लगेचच या धावांचा पाठलाग करेल, पण तितकीच चांगली गोलंदाजी प्लेड ऑनच्या स्वरूपात संजय म्हात्रे बाद. 3रा धक्का बसतोय टीम गावदेवी भादवडला. सूरज से भी कह दो कि अपनी आग बुझा के करे, ये सूरज से भी कह दो कि अपनी आग बुझा के करे, अगर उससे बातें करनी है तो फिर नजर झुका के करे, तो फिर नजर झुका के करे. ये सूरज से भी कह दो कि अपनी आग बुझा के करे, अगर साईडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा होता. ऑटोमॅच घेऊन बॉल यष्टींवर जाऊन आदळतोय आणि संजय म्हात्रे यांच्या खेळीचा अंत होतोय. 3 गडी बाद 10 धावा, आणि पुन्हा एकदा न्यू मेलन पायगाव संघ सांगतोय भादवड संघाला, आ देखे जरा किसमे कितना है दम. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये यशवंत 5व्या क्रमांकावर. हलक्या त्याने बॉलला स्लाइस केलंय. बॅकवर्ड पॉईंट रिजनमध्ये भालेकर आहेत, बॉलला अडवतील, फेक करतील, तोपर्यंत फक्त एकच धाव पूर्ण करण्याची मुभा मिळते. 3 गडी बाद 11 धावा, 11 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. चांगलं इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळते. 13 बॉल्समध्ये आता 13 धावांची गरज असणार आहे. मॅच अजूनही स्टेबल आहे दोन्ही संघांसाठी. भादवड आणि पायगाव 40+ हे 2 संघ एकमेकांसोबत द्वंद्व करताना पाहायला मिळत आहेत. ऑन साईडला बॉडीला रोल करून हुक करण्याचा प्रयास आहे. फाईन लेग रिजन ओपन होतं त्या ठिकाणी, मात्र क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल जाईल सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. चार धावांनी धावफलक पुढे सरसावलाय. 3 गडी बाद 15 धावा, आणि हा चौकार टर्निंग पॉईंट ठरू शकतो या सामन्याचा, कारण सिच्युएशन खूप चांगल्या पद्धतीने नियंत्रित ठेवली होती या अगोदर न्यू मेलेवन पायगावच्या क्षेत्ररक्षकांनी आणि गोलंदाजांनी, पण मात्र अखूट टप्प्याचा बॉल आला, त्यानंतर त्याला हुक करण्याचा प्रयास केला गेला आणि फाईन लेगला क्षेत्ररक्षक नसल्याकारणाने या 4 धावा मिळतात. 3 गडी बाद 15 धावा, आणि जिंकण्यासाठी आता गरज आहे ती म्हणजे 9 धावांची, आणि बॉल शिल्लक असतील 12. चला कमी वेळ घ्या, नम्र विनंती करतोय. ड्रिंक्स ब्रेक हा मैदानाच्या आतमध्ये झालेला आहे, कारण मास्टर क्रिकेटपटू असताना 2 षटकानंतर पाण्याची व्यवस्था केली जाते, आणि प्रत्येक गोष्टीवर पायनियर स्पोर्ट्स क्लबचं आणि अल्ताफ अली सरांचं प्रामुख्याने लक्ष आहे, कारण मास्टर क्रिकेटपटू असताना थकवा लवकर जाणवू शकतो, उष्णता आहे मैदानाच्या आतमध्ये, त्याचमुळे प्रत्येक 2 षटकानंतर मास्टर्स क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये पाण्याची व्यवस्था केली जाते. ऑल इज वेल टुर्नामेंट जशी हवी आहे तशी टुर्नामेंट तुम्हाला पाहायला मिळते, आणि ती दूरदृष्टी खूप कमी आयोजकांकडे आहे, आणि या ठिकाणी स्पॉन्सर्सने देखील सहकार्य केलेलं आहे आणि सर्व संघाने देखील सहकार्य केलं आहे, आणि एक शिस्त जोपासले प्रत्येक खेळाडूने. या मैदानावर जो खेळाडू खेळण्यासाठी येतो
त्याने मात्र एक शिस्त जोपासलेली आहे. धन्यवाद पांडुरंग धर्मा पाटिल समालोचन कक्ष। आइए दोस्तों, हमारे एक और करीबी दोस्त और हमारे स्पॉन्सर SS टूर्स एंड ट्रैवल्स के सलमान भोजे साहब, इनका हम हार्दिक स्वागत करने जा रहे हैं। सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम। स्वागतम दोस्तों, इस वक्त तशरीफ़ ला चुके हैं SS टूर्स एंड ट्रैवल्स के ओनर सलमान भोजे साहब, KMES और रईस हाई स्कूल के स्पोर्ट्स कमेटी के मेंबर हैं और अल्ताफ बाली के बहुत करीबी दोस्त हैं। आपका हार्दिक स्वागत है। उनके साथ में पायनियर के एक्स प्लेयर कैप्टन दानिश मद्दू साहब, आपका भी हम दिल की गहराइयों से इस्तकबाल करते हैं, खुशामदीद कहते हैं। आप आए, बाहर आई सर। आइए वापस चलते हैं पांडुरंग धर्मा पाटिल समालोचन कक्ष में। धन्यवाद हरीश पंड्या सर। तिसऱ्या षटकाची सुरुवात करतोय अमित। ऑन साइडला स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा होता, त्या ठिकाणी बघा शर्तीचे प्रयत्न आहेत, धावचीची अपील केली गेली आणि पंचाने लगेचच तिसऱ्या पंचाची मागणी धावचीसाठी केली गेलेली आहे. काय हे 40+ खेळाडू लढतायत, झुंज देत आहेत आपल्या संघासाठी, आपल्या संघाच्या नावासाठी, आपल्या गावासाठी या ठिकाणी खेळ होतोय या 40+ मास्टर्सचा आणि जिंकण्यासाठी काहीही करायसाठी हे मास्टर्स खेळाडू तयार आहेत. त्या ठिकाणी बघा काय क्वालिटी एफर्ट क्षेत्ररक्षकांचे पाहायला मिळते आहेत न्यू मिलन पायगा 40+ या संघासाठी. तिसऱ्या पंचांना रिफर केलं गेलेलं आहे आणि पंचांचा अधिकृत इशारा येतोय, इट्स OUT आउट. मास्टर फॉर्मॅट फ्रॉम नितीन गवळी. जबरदस्त क्वालिटी एफर्ट आपल्या संघाच्यासाठी काहीही करण्यासाठी तयार असताना नितीन पाहायला मिळाला. शर्तीचे प्रयत्न आपल्या संघाच्या विजयासाठी. 4 गडी बाद 15 बघा रिप्लेमध्ये दाखवतात, पूर्णपणे शरीर झोकून दिलं होतं पण मात्र शेवटच्या क्षणापर्यंत मात्र तो संघर्ष नक्कीच पाहायला मिळालाय. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार अनिल. ड्राईव्ह केलंय बॉलला, थोडा काळ अभेद राहिला होता, बॉल जाईल वाईड ऑफ लॉंग ऑन रिजमध्ये, त्या तिकडे बॅकअप आहे. एका धावेला 2 धावांमध्ये परावर्तित नक्कीच केले जाते पण मात्र या क्षेत्ररक्षणाच्या चुका तुम्हाला बाजूला ठेवाव्या लागणार आहेत कारण आव्हान तोकडं आहे आणि आव्हान कमी असताना मात्र एक धाव ही खूप जास्त महत्त्वाची असताना मात्र एक क्षेत्ररक्षणामधल्या चुकांना तुम्हाला बाजूला ठेवावं लागेल, सुधारणा करावी लागणार आहे कारण अभी नाही तो कभी नाही बाली ट्रॉफी 2022 वर्षातून एकदाच खेळण्याची संधी मिळते आणि या
टुर्नामेंटमध्ये अजून तुम्हाला अबाधित राहायचं असेल, तुम्हाला अजून चांगला क्रिकेट खेळायचं असेल, तर हा सामना दोन्ही संघांसाठी तितकाच महत्त्वाचा आहे. आपण स्क्रीनवर पाहू शकता सर्व सन्माननीय पाहुणे ज्यांच्या आगमनाने हे व्यासपीठ फुलून गेलेलं आहे. व्यासपीठाला एक वेगळी शोभा आलेली आहे. त्या सर्व पॉयनियर्सच्या जुन्या जनता खेळाडूंचं तसेच आमच्या सर्व स्पॉन्सर्सचं मनपूर्वक स्वागत. 4 गडी बाद 17 धावा. चार गडी बाद 17. 10 बॉल्समध्ये 7ची गरज आहे. 10 बॉल्स 7 रन्स रिक्वायर्ड टू विन. आणि तरीसुद्धा जो रन अँड बॉलचं इक्वेशन कुठेतरी गावदेवी भादवड संघाच्या बाजूने जरी झुकलेलं असेल तरीसुद्धा आम्ही संघर्ष करत राहू आणि शेवटच्या क्षणापर्यंत झुंज देऊ हाच पवित्रा न्यू मिलन पायगाव 40+ संघाच्या खेळाडूंचा राहिलेला आहे. आणि का असू नये, कारण 40+ क्रिकेट हे नो कॉम्प्रोमाइज क्रिकेट म्हणून ओळखलं जाते आणि त्याचमुळे हे प्रयत्न तुम्हाला प्रत्येक 40+ सामन्यामध्ये पाहायला मिळतील. भिवंडीमध्ये तर प्रत्येक गावोगावी 40+चे संघ खेळतात, कारण 40+ म्हणजेच काय तर कुठेतरी एक विरंगुळा असतो क्रिकेटच्या माध्यमातून. हे सर्व जुनी जाणते मित्र एकत्र येतात. चांगला बॉल, तितकाच चांगला बॉटमॅनचा वापर बॉलला टर्न केलाय. मिड विकेट रिजनमध्ये क्षेत्ररक्षक डीपमधून पुढे येतो. 2 धावांसाठी प्रयत्न केला जाईल का, तर नाही, फक्त एकच धाव पूर्ण करण्याची मनीषा त्या ठिकाणी फलंदाजांची पाहायला मिळाली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 18 या आकड्यावर. अजूनही 6 धावांची गरज आहे विजयासाठी 9 बॉल्समध्ये. एक बॉल नंतर देखील क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत. जर आपण ऑन साईडला क्षेत्ररक्षकांचा आढावा घेतला तर मिड ऑनला एक क्षेत्ररक्षक आहे, वाईड ऑफ लॉंग ऑनला तुम्हाला क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. डीप मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आहे, डीप वाईडिश स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळेल. एक क्षेत्ररक्षक आहे लॉंग लेगला. ऑफ साईडला आपण पाहिलं तर शॉर्ट कव्हरला एक क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट थर्ड मॅनला, डीप पॉईंटला आणि त्यानंतर वाईड ऑफ लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळेल. तर या ठिकाणी क्षेत्ररक्षण चांगल्या दर्जाचा सेट केलेला आहे. 9 बॉल्समध्ये 6 धावांची गरज. जरा वेळेबद्दल सहकार्य करा, मी दोन्ही संघांना नम्रतेची विनंती करतोय. 9 बॉल 6 धावांची गरज. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला आहे. खूप चांगल्या पद्धतीने जादुई गोलंदाजी करावी लागणार आहे न्यू मिलन पायगाव 40+ या संघाला. या सामन्यामध्ये अजूनही आव्हान ठेवायचं असेल तर 8 बॉल्समध्ये आता 6 धावांची गरज आहे. स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळतोय मिस्टर यशवंत. नॉन स्ट्राईकला असेल दीपक. बॉलर तर तयार होतोय अनिल. टप्पा पडल्यानंतर बॉल हलकासा आतल्या दिशेने रोटेट होतोय. वेट फॉर अंपायर सिग्नल. लेग बायची ही धावफलकामध्ये ॲड केली जाईल. बॉल्स फेकून झाले या षटकातल्या एकूण 5. यस, थर्ड ओव्हर संपलेली आहे. या ठिकाणी पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवर रनआउट, तिसऱ्या बॉलवर डबल, चौथ्या बॉलवर सिंगल, 5व्या बॉलला डॉट आणि 6व्या बॉलवर एक लेग बायची धाव. 3 षटकं संपलेली आहेत आणि जिंकण्यासाठी आता गरज आहे 6 बॉल्समध्ये 5 धावांची. पनवेलकर तुम्हाला पाहायला मिळते. भिवंडी क्रिकेटचे माजिद खरवे देखील तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. सोबतच खूप सारे मान्यवर आहेत जे या बाली ट्रॉफी 2022चा आनंद घेत आहेत. 6 बॉल्स आणि जिंकण्यासाठी गरज आहे साईबा मोमी आम्हाला सांगतायत 5 धावांची. 6 बॉल 5 रन्स रिक्वायर्ड टू विन. हा सामना अजूनही तसाच जिवंत आहे असं आपण म्हणू शकतोय. दोन्ही संघांचे क्वालिटी एफर्ट. खरंच मी कौतुक करीन न्यू मिलन पायगावच्या सर्व मास्टर्स खेळाडूंचं, ज्यांचे शर्थीचे प्रयत्न अक्षरशः पाहायला मिळालेत. या सीझनमध्ये 4 वेळा विजेता ठरलेली भादवडची टीम देखील या ठिकाणी स्ट्रगल करताना पाहायला मिळाले. शेवटच्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय रुपेश.
पहिला बॉल खूप जास्त बाहेर. वाईड बॉलची नोंद या ठिकाणी स्कोर शीटवर केली जाईल. एका धावेची वाढ आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 20 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही 6 बॉल्समध्ये 4 धावांची गरज आहे. रुपेश राईट आर्म ओव्हर द विकेट. फुललेंचा बॉल होता. बॉलला स्लॉक स्वीप केलंय, पाठवलंय बॅकवर्ड्स वेल एक रिजन मध्ये क्षेत्रक्षेत्र त्या ठिकाणी वेगाने बॉलवर सरसावतोय. बॉल कलेक्ट करून फेक करेपर्यंत फक्त एकच धाव पूर्ण करण्याची सवलत या ठिकाणी फलंदाजांना मिळते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 21 या आकड्यावर. आणि जर दोन्ही संघांचे स्कोर्स लेवल झाले तर बाली ट्रॉफीचा हा प्रमुख नियम आहे. सुपर ओव्हरच्या माध्यमातून निर्णय देण्यात येईल. हलक्याने बॉलर ड्राईव्ह केला बॅक टू द बॉलर. हा धावचीतचा मोका मिळाला होता आणि तो मोका मात्र त्यांना युटिलाइज करता आला नाही. बघा खूप कमी ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला मिळतील या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये आणि ज्या ज्या वेळेला तुम्हाला संधी मिळणार आहे त्या त्या वेळेला तुम्हाला त्या संधीचा उपभोग घेता आला पाहिजे. या ठिकाणी मात्र रुपेशचा कंट्रोल तितकाच राहिला नाहीये. टीव्ही अंपायर त्या ठिकाणी काहीतरी चेक करतायत. शानुकुरुशी या ठिकाणी आहेत. टीव्ही अंपायरची मदत या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. येस रिझॉल्व्ह झालेला आहे प्रॉब्लेम. त्या ठिकाणी लगेच आपण धावफलकाकडे लक्ष वेधूया. साहेब अमोमीन सांगतात मला धावसंख्या झालेली आहे ते म्हणजेच जिंकण्यासाठी 2 धावांची गरज आहे. 4 बॉल्समध्ये 2 धावांची गरज आहे. सिच्युएशन हळूहळू जवळ येत चाललेली आहे. विजयाच्या दिशेने दोन्ही संघ आगे कूच करतायत आणि मात्र हा स्ट्रोक जाईल. लॉंग लेग रिजन क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. क्या बात है, गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद. अँड डेव्हलपर्स. पण तो सामना सुरू करण्या अगोदर आपण जाऊया प्रदर्शनाच्या बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज आहेत हरिजी पंड्या आणि रेश्माजी मयेकर. ओव्हर टू यू. धन्यवाद पांडुरंग धर्मा पाटिल कमेंट्री बॉक्स. दोस्तों आप देख रहे हैं अल्ताफ बाली प्रेजेंट्स बाली ट्रॉफी 2022. आयोजक पायनियर स्पोर्ट्स. पायनियर अपने अभियान की शुरुआत करने जा रही है. ऑलरेडी जीत चुकी है. दे आर प्लेइंग इन द नेक्स्ट मैच अगेंस्ट रईस बिल्डर्स एंड डेवलपर्स. लेकिन मैं और रेशमा यहाँ पर इनामात देने के लिए खड़े हैं. रेशमा, लेट्स स्टार्ट थैंकिंग दी स्पॉन्सर्स. We would like to thank D. Sakaria, Lahoti Compound, Suit, Sherwani and Kurta, our Magic Box sponsored. Acrylic Art 2 proprietor is Atik Pallan, our Man of the Match trophy sponsored. We would like to thank Balaji Globus Industrial Park, Mr. Dayanand Sorge, Viren Sorge and Virat Sorge for
they are our dresses sponsored. SK Sports Mahapoli, Mr. Shadab Kotkar, a cap sponsored for man of the match. Rupal Nimish Kumar Shah, thank you so much ma'am for your contribution. She is our bike sponsored. Gori Foam Center, proprietor is Mehboob Gori. Catch of the match, pillow sponsored. Kapil Patil Foundation, Kendriya Rajya Mantri Mr. Kapil Patil, thank you so much for your contribution. O2 Life Drinking Water, Mr. Shahid Papa and Fayaz Ansari, thank you so much. A1 Chicken Center, Mr. Atik Bhai, thank you so much. La Paz Boutique, Anis Ansari, thank you so much for your contribution. We would like to thank Advice Future Solution, Overseas Education, Overseas Recruitment. Proprietor is Tabir Jairumi, a fruit basket sponsored. Royal Motors, proprietor is Afzal Sayyed. Thank you so much for your contribution. Irfan Aziz Ansari, Prabhak Committee, Ward number 4 Chairman. Thank you so much for your contribution. Rolex Medicare, Mr. Fahad Dalvi and Mansib Bulla, toss winning captain, back sponsored. Real Steel Traders, proprietor is Wasim Ansari, toss winning captain, cap sponsored. The whole Pioneer Sports, thank you so much for your contribution. SS Tours and Travels, proprietor is Salman Bhoje. Thank you so much sir for your contribution. Amiduzama Ansari, third prize, Bhiwandi City sponsored. Thank you so much. Aman Tours and Travels, Mr. Gulam Sabir ji, thank you so much. Stellar Automotors, proprietor is Arif Momin. Thank you so much for your contribution. Nawab Sports, Noorlain Sheikh, thank you so much. Chocha Sakada, thank you so much. Also, we would like to thank Sheru Caterers for their yummy food. धन्यवाद रेशमा. 70-70 स्पोर्ट्स, तारीफ सैयद. 70-70 क्रिकेट बैट, 70-70 टी शर्ट ट्रैक पैंट्स, 70-70 यूट्यूब लाइव स्ट्रीमिंग. हम आभारी है रोकड़ा रास्ता मांगीलाल जी पालीवाल. अपने शेयर मार्केट, कमोडिटीज़ मार्केट या करेंसी मार्केट में पैसा कमाना चाहते हैं, प्लीज़ कॉन्टैक्ट रोकड़ा रास्ता. मांगीलाल पालीवाल जी ने हमें ऑल इंडिया ओपन टूर्नामेंट का फर्स्ट प्राइज स्पॉन्सर किया है. ए भारत गैस टॉस बॉक्स, आपका विशेष आभार. असफर बोलिंस्कर साहब हमारे साथ अभी उपस्थित थे, हम उनके आभारी हैं. और हमारे माजी महापौर जावेद दलवी साहब, आपका भी शुक्रिया. स्मार्ट एंटरप्राइजेज, आपका शुक्रिया. हम आभारी है जुनेद पटेल और मक्की पटेल, जिन्होंने भिवंडी सिटी का फर्स्ट प्राइज स्पॉन्सर किया है. नाफिला टूर्स एंड ट्रैवल्स, साहिबा मोमिन और उनकी फैमिली का शुक्रिया, जिन्होंने कश्मीर का टूर पैकेज स्पॉन्सर किया है मैन ऑफ द सीरीज़ के लिए. आप भी अगर वेकेशन में जाना चाहते हैं कश्मीर से कन्याकुमारी तक, साहिबा मोमिन का कांटेक्ट कीजिए. हम आभारी है ग्रामीण सम्राट सुरेश गोपीनाथ जी मात्रे, यानी कि बालिया मामा, जिन्होंने ग्रामीण का फर्स्ट प्राइज स्पॉन्सर किया है. एकत सम्राट, ग्रामीण सम्राट. RK फ्रीड एंड MJ स्पोर्ट्स, रजी कुंवारी और ग्यासुद्दीन शेख, आपका शुक्रिया. मैन ऑफ द डे के लिए क्रिकेट बैट और ऑल इंडिया ओपन टूर्नामेंट के लिए आपने मैन ऑफ द मैच के लिए क्रिकेट बैट स्पॉन्सर किया है. शिवशंकर जूस एंड आइसक्रीम सेंटर, राहुल गुप्ता. गर्मी में अगर आपको प्यास बुझानी है, अलग अलग टाइप्स के जूसेस अवेलेबल हैं. मौसम्बी, संतरा, कलिंगड़, मिल्क शेक्स, आइसक्रीम का मज़ा लीजिए. अपने फैमिली के साथ गर्मी को दूर कीजिए. अब्दुल रहमान जयरूमी, मैजिक बॉक्स स्पॉन्सर. हम आभारी है अली असगर बाई फुल टॉस बॉल. इफ़ इट्स क्रिकेट देयर हैज़ टू बी अ फुल टॉस. तो अली असगर भाई, एवरीथिंग अंडर वन रूफ. खेलकूद की दुनिया में स्टम्प्स कहिए, टी शर्ट कहिए, ट्रैक पैंट कहिए, या क्रिकेट बॉल्स, लाइट और हैवी बॉल्स अवेलेबल हैं. थैंक यू. पांडुरंग धर्मा पाटिल और धनेश 11 कुकसे, एक ऐसा दिलदार व्यक्तिमत्व जो हमेशा पर्दे के पीछे रहकर एनकरेज करते हैं. हमारे कमेंट्री बॉक्स के स्पॉन्सर हैं और आपका बहुत बहुत शुक्रिया. राइजिंग स्टार इंग्लिश स्कूल, आपका शुक्रिया. आम्ही आभारी आहोत ग्रामीणचं द्वितीय पारितोषिक पुरस्कर्ते विवेक पाटील आणि सुजित पाटील खांडवळ. तृतीय पारितोषिक ग्रामीण पुरस्कर्ते रुपेश जाधव ढोळे. ग्रामीण चतुर्थ पारितोषिक पुरस्कर्ते अज्जू पटेल अर्जोली. 40+ क्रिकेटमध्ये बेस्ट बॅटरसाठी वॉशिंग मशीन पुरस्कृत केले सूरत थोरात यांनी. प्लेयर्स डगआउटचे स्पॉन्सर आहेत इरफान भुरे साहेब महापोली आणि फरहान पटेल साहेब महापोली. आम्ही आभारी आहोत टायगर ऑफ टेमगर सतीश चौधरी आणि विजय चौधरी. विशेष आभार अरुण भोईर, जिल्हा परिषद सदस्य, ज्यांनी फळांची टोकरी सामनावीरसाठी स्पॉन्सर केली आहे. नीदा मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल रोशनबाग, ओनर अकरम बांबूवाला, आपका शुक्रिया. यूनिक कवर केस मोबाइल शॉप तबरेज शेख और फैज़ान अंसारी, आपका शुक्रिया. रॉयल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल डॉक्टर इमरान हदीस अंसारी, आपको बहुत सारा थैंक यू. मोहम्मद अली और ज़ुबैर मेमन का दिल्ली दरबार ढाबा नियर शामियाना ढाबा, आपका शुक्रिया. राजा मानुस करसन फुलोरे टीमघर, आपका विशेष आभार.
बुम बुम सुभाष ठाकरे ठाकुरपाड़ा आपका विशेष आभार, और इमरान SK बिल्डर आपका भी दिल की गहराइयों से शुक्रिया। Thank you so much to all our sponsors. Now we are heading towards our guest list. आइए अब हमारे गेस्ट को मैं बुलाना चाहूँगा। हमारे मोअज़्ज़िज़ मेहमान SS टूर्स एंड ट्रैवल्स के सलमान भोजे साहब, आपसे गुजारिश है कि मैन ऑफ द मैच के लिए आपको यहाँ आना है। पायनियर के क्रिकेटर दानिश मद्दू साहब, अल्ताफ बाली के बड़े भाई कयाम शेख साहब, हमारे CA माजिद भाई, वाजिद मिटकर, MD ज़की, मोहम्मद ज़की साहब, अशफाक पनवेलकर साहब, नौशाद हनी साहब, रविंद्र तरेसर, अबरार भाई और मुजम्मिल भाई। A very warm welcome to all our special guests. सलमान भाई की एक ख़ास बात है कि स्पोर्ट्स और एजुकेशन इसके ऊपर तवज्जो रही है, पूरा परिवार, और जब भी मिलते हैं एक ही चीज़ पे इम्पोर्टेंस है। हरीश भाई कब समय निकालते हो, आओ टूर पे चले, और मैं टाइम नहीं दे पा रहा हूँ, लेकिन सलमान भाई बहुत जल्दी मैं जब फारिग होऊंगा, अगर मैंने टूर किया तो आपके साथ ही करूँगा। तो आइए अब आइए रविंद्र तरेसर, नौशाद हनी साहब, यस आइए, हमारे एक और बुजुर्ग क्रिकेटर। दोस्तों पायनियर की ये लेगेसी है जो कंटिन्यू हो रही है। ऑल द क्रिकेटर्स आर सो नियर एंड डियर व्हेन यू प्ले फॉर पायनियर, मैं ऐसा ही कहूँगा। आइए कैच ऑफ द मैच अवार्ड की तरफ तवज्जो करते हैं, जिसको स्पॉन्सर किया है महबूब गोरी, गोरी फॉर्म सेंटर ने। जानते हैं हु इज कैच ऑफ द मैच। Catch of the match award goes to Sharad from New Milan Paigao. न्यू मिलन पायगाव संघाचे शरद कॅच ऑफ द मॅच ठरतायत। जबरदस्त झेल, शरद भाऊ या, अप्रतिम कॅच, आणि तुम्हाला महबूब गोरी, गोरी फॉर्म सेंटरचे झकीबाई यांच्याकडून आपल्याला हे आम्ही बक्षीस देत आहोत। चांगली झोप येईल, नक्कीच येईल। या तकियावर फक्त डोकं ठेवायचं, झोपायचं। आता रेश्माकडून जाणून घेऊया कोण आहे सामनावीर। Man of the match award goes to ज्यांनी 1 विकेट आणि 4 रन्स बनवले आहेत आपल्या संघासाठी, गावदेवी भादवड संघातील मिस्टर दीपक। आइए दीपक जी। या दीपक जी उभे राहा। हां बस। आता रवींद्र तरेसर यांच्या शुभ हस्ते पायनियर स्पोर्ट्सचं हे गिफ्ट हॅम्पर, तदनंतर मुजम्मिल भाई यांच्या शुभ हस्ते आता आपण A1 अँकर राजेंद्र रघुनाथ पाटील लाखिवली यांनी पुरस्कृत केलेला गिफ्ट हॅम्पर, झकीबाई यांच्याकडून आता लापास बुटीक अनीस अन्सारी यांनी पुरस्कृत केलेलं हे बक्षीस, आता मुजम्मिल भाई पुढे यायचं आहे। तौसिफ शेख, डॉक्टर तौसिफ शेख महापोलीचा ही गिफ्ट हॅम्पर तुम्हाला देत आहेत। अशफाक पनवेलकर साहेब पायनियरचे माजी कॅप्टन तुम्हाला युनिक कवर केस मोबाईलचा कवर देत आहेत। थँक्यू फैजान अन्सारी फॉर स्पॉन्सरिंग दिस। दानिश मद्दू साहेब शिवशंकर ज्यूस अँड आईस्क्रीम सेंटरचं एक गिफ्ट हॅम्पर राहुल गुप्ता यांनी पुरस्कृत केलं आहे। माजिद CA साहेब यांच्या शुभ हस्ते जिल्हा परिषद सदस्य अरुण भोईर आणि ताबीर जैरुमी यांनी पुरस्कृत केलेली ही फळांची टोकरी, वाजिद मिटकर आणि त्यांचे सुपुत्र यांच्याकडून D साकरियाची ट्रेंडी बॅग, नौशाद हनी साहब इनके शुभ हाथों से SK स्पोर्ट्स महापोली के शादाब कोटकर द्वारा स्पॉन्सर की गई कैप, और सबसे आखिर में सलमान भोजे और दानिश मद्दू इनसे गुजारिश है एक्रेलिक आर्ट 2 के अतीक पल्लन और फराज मोमिन द्वारा स्पॉन्सर की गई एक्रेलिक की खूबसूरत ट्रॉफी। देखिए इनाम लेने वाले भी क्रिकेटर, देने वाले भी क्रिकेटर, देखने वाले भी क्रिकेटर
बहुत बड़ा खुशी का मौका है। दीपक अभिनंदन। मैं तमाम मेहमानों से गुजारिश करूंगा कि अब स्टेज पर तशरीफ लाएं। Yes, thank you so much to all our special guests. मित्रांनो, दीपक आहे आपला जोडीला, ज्याने हे मोठं पराक्रम करून दाखवलंय. दीपक, कसं वाटतंय मॅन ऑफ द मॅच जिंकून? खरोखर मला खूप आनंद झाला की मी पहिल्यांदा मॅन ऑफ द मॅच घेतो बाली मी. क्या बात आहे. आमच्याकडून शुभेच्छा आहेत. एकच गोष्ट सांगू इच्छितो दीपक वरनं, सूरज सा तेज नहीं मुझ में दीपक सा जलता देखोगे. सूरज सा तेज नहीं मुझ में दीपक सा जलता देखोगे. मेरी हदों को रोशन करने से तुम कब तक मुझको रोकोगे. तर दीपकला आज सूर गवसलाय आणि अभिनंदन दीपक. आणि क्रिकेटचा आधारवड म्हणजेच गावदेवी भादवड. धन्यवाद. थँक्यू सो मच दीपक सर. असेच अजून मॅन ऑफ द मॅच तुम्हाला भेटत राहो. पुन्हा वळणार आहोत. खूप मोठी मॅच चालू आहे मैदानावरती. लगेच वळणार आहोत पांडुरंग धर्मा पाटील कॉमेंट्री. धन्यवाद. थैंक यू सो मच हरीश जी पंड्या और रेशमा मयेकर. खेल को स्पीडअप करना है. मैच रेफरी की ओर से पहली ऑफिशियल वार्निंग फील्डिंग करने वाली टीम को दी जा रही है. ये मुकाबला है पायनियर स्पोर्ट्स क्लब और रईस बिल्डर्स एंड डेवलपर्स के बीच में. पहले ओवर का खेल समाप्त हो चुका है. पायनियर स्पोर्ट्स पहले बैटिंग कर रही है. टॉस गंवाने के बाद स्कोर हुआ है 8 रन बिना किसी नुकसान के. काफ़ी अच्छी गेंदबाजी पहले ओवर में योगेश ने की. और अब नया ओवर लेकर गेंदबाज तैयार होते हुए हाजी समद से टेंट से अक्षय तेटे. अक्षय तेटे हमेशा एक ट्रम्प कार्ड खिलाड़ी रहे हैं.